हॅलो. हॅलो. आवाज येतो का? हां अनिलजी, आवाज येतो का? हॅलो. अनिलजी, आपल्यापर्यंत आवाज पोचतोय? ओके ओके. कपिल सर, धन्यवाद. आठ वाजून 3 मिनिटं झालेली आहेत. एक 2 मिनिटामध्ये आपण सुरू करूयात. अनिलजी, कपिलजी, सुरू करूयात का? ओके ओके. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. राजर्षी शाहू घरोघरी हे अभियान निर्मिती विचारमंच यांच्यामार्फत सुरू आहे आणि त्या माध्यमातून त्या अंतर्गत निर्मिती विचारमंच कोल्हापूर आणि कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू आहे. उद्या 26 जून शाहू महाराज यांची जयंती, सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरी होत आहे. या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा विचारांचा जागर होतोय, याचा खरं म्हणजे खूप आनंद आहे. कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट आणि निर्मिती विचारमंच कोल्हापूर या 2 संस्थांच्या प्रयत्नातून हा विचाराचा जागर या ठिकाणी होत आहे. अर्थात त्यासाठी निर्मिती विचारमंचचे प्रमुख आयुष्यमान अनिल मामाने सर आणि त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील इतिहास विभागाचे आयुष्यमान डॉक्टर राज ताडराव सर यांनी या संदर्भामध्ये विशेष
प्रयत्न केलेले आहेत. या ठिकाणी मी आणखीन एक उल्लेख आवर्जून करू इच्छितो, तो म्हणजे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचा. आमच्या या संस्थेने असे वैचारिक कार्यक्रम घेण्यास नेहमीच आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ यांचं मी प्रारंभीच मनापासून आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे कोविडची सिच्युएशन आहे. कोरोनाच्या या महामारीनं संपूर्ण जगभर थैमान घातलेलं आहे आणि अशावेळी आपण सर्वजण घरामध्ये अडकून पडलेलो आहोत, गृहबंदिस्त झालेलो आहोत. अर्थात तरी देखील प्रबोधन थांबलेलं नाही, संवाद थांबलेला नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आपण व्हर्च्युअल माध्यमांचा वापर करून हे प्रबोधनाचं काम हे चालू ठेवलेलं आहे आणि हे काम सातत्यानं पुढं जावं यासाठी धडपडणारे जे लोक आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांचं या ठिकाणी खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करणं आवश्यक आहे. खरं तर दिनांक 21 आणि 22 अशी 2 व्याख्यानं, या 2 तारखांना 2 व्याख्यानं पार पडलेली आहेत. आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे आदरणीय मार्गदर्शक, विचारवंत, साहित्यिक डॉक्टर गिरीश मोरे सर यांनी बहुपैलू व्यक्तिमत्व राजर्षी शाहू महाराज या विषयावरती सखोल आणि सूचक अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. खरं म्हणजे तो एक वैचारिक खाद्याचाच भाग होता. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 तारखेला इतिहास संशोधक आमचे मित्र डॉक्टर कपिल राजहंस यांनी राजर्षी शाहूंना समजून घेताना या विषयावरती अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा संवाद साधलेला आहे. त्याबद्दल खरं तर दोनही व्याख्यात्यांचे महाविद्यालयाच्या तर्फे मी आभार व्यक्त करतो. कारण अशा प्रकारचं एक वैचारिक, अशा प्रकारचं एक पुरोगामी अशा प्रकारचं व्याख्यान किंवा या व्याख्यानमालेमध्ये त्याने आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल खरोखरच महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे मित्रांनो, मी ज्या विषयावरती आपणाशी बोलणार आहे, संवाद साधणार आहे, तो विषय आहे राजर्षी शाहू महाराज जीवन व कार्य. खरं म्हणजे हा विषय मांडताना आधीच्या वक्त्यांच्या भाषणातील काही मुद्दे पुनरुक्त होण्याची किंवा आपणाला ज्ञात असणाऱ्या गोष्टींची सुद्धा पुनरुक्ती होण्याची, पुनरुच्चार होण्याची शक्यता आहे. पण माझं असं प्रामाणिक मत आहे की शाहूजी महाराज यांचं जीवन आणि कार्य इतकं अभूतपूर्व आहे, इतकं थोर आहे, समृद्ध आहे, संघर्षपूर्ण आहे की त्या जीवन कार्याची कितीही वेळा चर्चा झाली, कितीही वेळा ते जर आपण ऐकलं किंवा कितीही वेळा ते जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ते कमीच आहे. आणि म्हणून महाराजांचा हा जीवन प्रवास, विचारांचा प्रवास प्रत्येकानं कानामध्ये साठवला पाहिजे, हृदयावर ठसवला पाहिजे, मेंदूवर कोरला पाहिजे. इतकेच नव्हे तर महाराजांची पुरोगामी विचाराची वाट प्रत्येकानं मळवली पाहिजे, असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. इतका महान, इतका द्रष्टा आणि काळाच्या पुढची दृष्टी लाभलेला हा राजा होता. अशा या लोकराजाला, प्रजादक्ष राजाला, पुरोगामी विचाराच्या राजाला, कर्त्या राजाला सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आणि त्याचबरोबर परिवर्तनाचं चाक गतिमान करणाऱ्या सर्व महापुरुषांनाही अभिवादन करतो. खरं म्हणजे मी फार काही वेगळं सांगणार आहे, नवी मांडणी करणार आहे असं नाही. फक्त हा तुमच्याशी सुसंवाद आहे. अनेक लेखक, विचारवंत, वक्ते, इतिहासकार यांनी जो शाहू महाराजांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातलं माझ्यापर्यंत जे पोचलेलं आहे ते तुम्हाला सांगण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. साधारणपणे मी तुमच्याशी एक 40-45 मिनटं संवाद साधणार आहे. त्यानंतर मी थांबणार आहे. माझी मांडणी जी आहे ती मी थांबवणार आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना नव्या युगाचा दार्शनिक म्हटलं पाहिजे. कारण
सैद्धांतिक लढाई लढणारे ते एक थोर दार्शनिक होते असं मला वाटतं. कारण जर आपण काळ बघितला 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जी सामाजिक परिस्थिती होती, अशा सामाजिक परिस्थितीमध्ये सर्व प्रकारच्या शोषणाला, शोषण व्यवस्थेला नाकारणारा हा राजा होता आणि म्हणूनच त्यांना नव्या युगाचा दार्शनिक अशा प्रकारे आपण संबोधलं पाहिजे. खरं म्हणजे राजांचा जीवनाचा भाग, त्यांच्या कार्याचा भाग जर आपण समजून घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात थोडी मागं जाऊन आपल्याला करायला पाहिजे. पेशवाईचा अस्त झाला. पेशवाईमध्ये काय चित्र होतं आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा ह्या पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजी राजवट अवतरली. इंग्रजी राजवटीनं नवी मूल्ये या ठिकाणी आणली, नवी विचारसरणी आणली, आधुनिक शिक्षण या ठिकाणी आणलं आणि अशा पार्श्वभूमीवरती 26 जून 1874 रोजी यशवंत उर्फ शाहूंचा जन्म झाला. माता राधाबाई आणि पिता जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे. जयसिंगरावांचे भोसले घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कोल्हापूरच्या राजप्रतिनिधीपदी त्यांची नेमणूक केली गेलेली होती. तेही एका ठिकाणचे कारभारी होते आणि अशा ह्या कोल्हापूरच्या शिवछत्रपतींच्या तेजस्वी कार्याचा आणि ताराराणीच्या पराक्रमाचा वारसा लाभलेल्या दक्षिणेतील एका छोट्या पण प्रसिद्ध अशा कोल्हापूर संस्थानामध्ये 17 मार्च 1874 रोजी यशवंतराव वारस म्हणून गेलेले आहेत आणि पुढं या यशवंतरावानं छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणून लौकिक प्राप्त केलेला आहे, नावलौकिक मिळवलेला आहे. रयतेच्या कल्याणाचा विचार शाहूंनी अगदी लहानपणापासूनच जवळून अनुभवलेला होता. मी ज्या कागल घराण्याचा उल्लेख केला तेथील जयसिंगराव घाटगे असतील किंवा यशवंतरावांचे आजोबा असतील आबासाहेब, यांनी प्रजेच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि हे काम यशवंतरावांनी अगदी लहानपणापासून अनुभवलेलं होतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की जनक घराण्याकडून सुद्धा ह्या लोककल्याणाचा वारसा राजर्षी शाहू महाराजांना प्राप्त झालेला होता. दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा वारसा त्यांना प्राप्त झालेला होता. जनक घराणं आणि दत्तक घराणं या दोन्ही घराण्याकडे असणारी प्रजाहिताची दृष्टी आपसुकच लहानपणातच शाहू महाराजांच्याकडं आलेली होती. आज आपण बघतो, आजच्या काळाला जर आपण बघायचं म्हटलं तर आपल्याला दिसतं अनेक राजकारणी आणि त्या राजकारण्याचे वारस पुन्हा राजकारणामध्ये येतात. पण दृष्टी कुठली घेऊन येतात हे आपल्याला खरं म्हणजे दिसून येईल. शोषणाचीच दृष्टी घेऊन पुढं परत आपल्या समाजाचं शोषण करणारी ही मंडळी. पण अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये नव्हती. ज्या घराण्यातनं ते आले आणि ज्या घराण्याचा वारसा त्यांनी पुढे चालवला त्या दोन्ही घराण्यामध्ये प्रजाहिताची दृष्टी होती आणि ती साहजिकच पुढे शाहू महाराजांच्या कडे आलेली आपल्याला पाहायला मिळते. बालवयातच अशा प्रकारे सुधारणावादी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये विकसित होत गेलेला पाहायला मिळतो आणि म्हणूनच पुढं छत्रपती शाहूजी महाराज हे लोकराजा म्हणून नावारूपाला आले. म्हणूनच राजकारभार करत करत शाहू महाराजांनी लोकसेवा सुद्धा केलेली आपल्याला दिसून येते. शाहू महाराजांचं अगदी प्रारंभीचं शिक्षण वगैरे बघितलं त्या कृष्णाजी गोखले असतील किंवा हरिपंत गोखले असतील यांच्यासारख्या शिक्षकांच्या देखरेखीखाली शिक्षण झालं. काल ज्या पद्धतीनं राजहंस सरांनी उल्लेख केला त्या फ्रेजर नावाच्या शिक्षकांचंही मार्गदर्शन त्यांना पुढं लाभलं. शाहूजी महाराज आणि फ्रेजर यांच्यामधल्या नात्यांची चर्चा सुद्धा कालच्या व्याख्यानामध्ये उत्तम पद्धतीनं झालेली आहे. हे सगळं शिक्षण त्यांचं राजकोट, धारवाड या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती, हे शिक्षण घेत असताना तुम्हाला बाहेर पडावं लागायचं.
फिरावं लागायचं, समाज पाहावा लागायचा. त्यानिमित्तानं ही सहल जी शिक्षणाच्या निमित्तानं आयोजित केली जायची, त्यामुळं भारतीय संस्कृती, समाज, ऐतिहासिक स्थळं, तीर्थस्थळं ह्या सगळ्यांना जवळून पाहण्याची संधी शाहू महाराज यांना प्राप्त लहान वयामध्ये झालेली होती. या भ्रमंतीमध्ये त्याने अगदी सूक्ष्म निरीक्षण केलं. त्या संस्थानातील प्रजेचं दुःख त्यांनी जाणून घेतलं. चुकीच्या गोष्टींना विरोधही केला. अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर हे फिरत असताना वंशावळी म्हणजे पुरोहित भिक्षुकांना वंशावळीच्या वहीमध्ये सही करून दक्षिणा द्यायची त्यावेळची प्रथा होती. त्या प्रथेला सुद्धा त्यांनी नकार दिला. इतकंच काय तर पवित्र मानल्या गेलेल्या मणिकर्णिका कुंडामध्ये घाण असल्यामुळं त्या ठिकाणी स्नान करायला सुद्धा अगदी लहानपणीच त्यांनी नकार दिलेला होता. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की लहान वयामध्येच प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची तयारी शाहूराजांनी केलेली होती. बालपणीच ही तयारी त्यांनी केलेली होती. खरं म्हणजे त्यावेळची परिस्थिती फार वेगळ्या प्रकारची होती. प्राचीन काळामध्ये बहुजनांच्या शिक्षणाची स्थिती विदारक होती. ब्राह्मणाशिवाय कुणालाही शिक्षण घेता येत नव्हतं. शिक्षण आणि वाङ्मय ही ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी झालेली होती. म्हणजे शिक्षणही त्यांनीच घ्यायचं आणि लिहायचंही त्यांनीच. आणि ही मक्तेदारी त्यांच्याकडं कायमस्वरूपी होती. ब्रिटिशांच्या आगमनानं शिक्षणाची सोय झाली खरी, परंतु ब्रिटिशांनी सुद्धा बहुजनाच्या शिक्षणाकडं म्हणावं तसं लक्ष जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे ब्रिटिशांचं आगमन झालं, आधुनिक ज्ञान आलं, आधुनिक शिक्षण आलं, त्याचा फायदा नंतरच्या काळामध्ये झाला. पण हा फायदा बहुजनांना करून देण्याच्या कामी शाहूजी महाराज किंवा त्यांच्यासारख्या पुरोगामी मंडळींनी हे काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात त्यावेळची धार्मिक स्थिती पण काही वेगळी नव्हती. आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा धर्माच्या नावाखाली शूद्र ठरवलं गेलेलं होतं. म्हणजे त्या निमित्तानं गाजलेलं वेदोक्ताचं प्रकरण हे तर आपल्याला पूर्णपणानं माहीत आहे. म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंचगंगा घाटावरती गेलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या साठी शिंदळकी करणाऱ्या नारायण भटजी नावाच्या ह्या भिक्षुकानं राजांच्यासाठी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र त्या ठिकाणी म्हटलेले होते. आणि म्हणून ह्याचा जेव्हा उलगडा झाला, हे जेव्हा कळालं, राजाराम शास्त्री भागवत यांच्यासारख्या पुरोगामी ब्राह्मणाकडनं ते जेव्हा कळालं, तेव्हा छत्रपतींनी त्या आपल्या संस्थानातील ह्या भिक्षुकांचा, ह्या पुरोहितांचा पगार, त्यांचं वेतनच त्या काळी बंद करून टाकलेलं होतं. ज्या राजाच्या जीवावरती ही मंडळी जगत होती त्यांना शूद्र म्हणण्याचं धाडस हे त्यांच्यामध्ये आलेलं होतं. अर्थात त्यावेळची परिस्थितीच इतकी भयंकर अशा प्रकारची होती की राजाला सुद्धा शूद्र ठरवण्याची परिस्थिती त्यावेळी त्या काळामध्ये होती. तुम्ही जर बघाल राजर्षी शाहू महाराज प्रत्यक्ष पदावरती येईपर्यंत, म्हणजे ज्यावेळी ते पदावरती आले त्यावेळी जर बघितलं तर त्या संस्थानामध्ये जास्तीत जास्त ब्राह्मण कारकून असतील किंवा वेगवेगळ्या पदावरती, मोठ्या पदावरती ही त्यांचीच नेमणूक केली जात होती. त्या ठिकाणी वरिष्ठांचीच मक्तेदारी निर्माण झालेली होती आणि त्यामुळं शिक्षणामध्ये सुद्धा तेच अग्रेसर होते. त्यामुळं त्यांचा एक समाजावरती एक प्रभाव म्हणतो आपण तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अर्थात महाराजांनी अधिकारण ग्रहण केल्यानंतर त्या एकूण ब्राह्मणांमध्ये 90 ब्राह्मण जे होते अधिकार पदावरती ब्राह्मण होते आणि केवळ एका ठिकाणी बहुजन वर्गातला एक कारकून होता. अर्थात त्यालाही कदाचित कचेरीची झाडलोट करण्यासाठी त्या ठिकाणी कदाचित नेमलं गेलेलं असावं. म्हणजे शाहू महाराजांनी अधिकार ग्रहण केल्याचे दरम्यानची परिस्थिती होती. बहुजनांच्याकडे शिक्षण नाही, त्यामुळे त्यांना नोकरी नाही, चांगल्या उच्च पदाच्या जागा नाहीत आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे असं महाराजांनी ठरवलं. ही परिस्थिती बदलली पाहिजे. बहुजनांची मुलं, बहुजन वर्ग हा उच्च पदापर्यंत पोचला पाहिजे आणि म्हणून बहुजनांच्या मुलांना शिक्षणामध्ये उत्तेजन देण्याचं काम, प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे बहुजनांच्या मुलांना शिक्षणामध्ये उत्तेजन मिळत नव्हतं. शाळेतून हाकलून लावलं जात होतं.
अस्पृश्यांची अवस्था तर फारच अत्यंत बिकट अशा प्रकारची होती. मिशनऱ्यांनी मुलांना शाळेत घेतलं तर उच्चभ्रू मंडळी त्याला विरोध करत होती. उच्चभ्रू मंडळी त्याला विरोध करत होती आणि म्हणून धर्माच्या आणि शास्त्राची भीती घालून बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम, शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम हे त्या काळामध्ये हे होत होतं. त्यातून शाहू महाराजांना रयतेला बाहेर काढायचं होतं. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये सर्व स्तरातील लोकांना शिक्षण मिळावं यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून शिक्षणामुळे समाज बदलता येईल, समाजाला समान पातळीवर ते आणता येईल, तळागाळातील रयतेचा उत्कर्ष करता येईल, समाजोन्नती साधता येईल. परिवर्तनाचं साधन म्हणून छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाकडे बघितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षणाशिवाय माणूस पण येत नाही, शिक्षणाशिवाय समता नाही. आणि म्हणूनच राजांनी सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा त्यावेळी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जो आहे त्याची जी आवश्यकता जी आहे ती त्यावेळी त्या राजांना वाटली. आणि म्हणून 1912 त्यांनी सक्तीच्या शिक्षणाचा आदेश काढला आणि त्यानंतर 1915 त्यांनी मोफत शिक्षणाचा आदेश काढला. त्यानंतर प्रत्येक खेड्यामध्ये नवीन शाळा निर्माण केल्या गेल्या. त्या ठिकाणी प्रशिक्षित अशा प्रकारचे शिक्षक नेमले गेले. बहुजन वर्गात शिक्षण प्रसार करण्यासाठी महाराजांना जितकी आवश्यकता वाटत होती की वेगवेगळ्या जाती जमातीसाठी त्यांनी कोल्हापुरामध्ये वसतिगृहाची सुद्धा स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ 21 वसतिगृह ही कोल्हापूरमध्ये आजही आपल्याला त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतात. असं म्हटलं जातं की कोल्हापूर हे मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस आहे. कोल्हापूर हे मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणजे वसतिगृहांची माता कोल्हापूर संस्थान आहे. अगदी 1896 राजाराम महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरुवातीला त्यांनी सुरू केलं. परंतु त्याचा फायदा हा उच्चभ्रू मंडळींनी जास्तीत जास्त घेतला. त्यानंतर 18 एप्रिल 1901 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस त्यांनी काढलं. त्यासाठी वन खात्याचा बंगला त्यांना दिला, वार्षिक उत्पन्नाची सोय केली, जमीन दिली, 550 रुपयाचं वार्षिक अनुदान त्या काळामध्ये त्यांनी दिलं. म्हणजे शाहूराजांची दृष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे. बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत हा त्यामागचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून पुढं त्यांनी 1901 जैन वसतिगृहाची स्थापना केली, 1902 अस्पृश्य वसतिगृह सुरू केलं, 1906 वीरशैव लिंगायत वसतिगृहाची स्थापना केली. आजही ही सगळी वसतिगृह जशीच्या तशी कोल्हापूर संस्थानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आजही बहुजनांची मुलं ही शिकत आहेत. शाहूजी महाराजांनी त्या काळामध्ये या सर्व वसतिगृहाच्या उत्पन्नाची सोय करून ठेवली होती. आणि म्हणून आजही त्या ठिकाणी ही वसतिगृह हे ज्ञानदानाचं, शिक्षणाचं आणि बहुजन मुलांना आश्रय देण्याचं काम हे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपण बघतो शिक्षणाकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहिलं जातं. शिक्षणातून कशा पद्धतीनं पैसा मिळवता येईल, कशा पद्धतीनं गलेलठ्ठ होता येईल अशा प्रकारचाच दृष्टिकोन आजच्या शिक्षण सम्राटांच्याकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण राजांनी मात्र शिक्षणाकडे बघितलं, ते समाज बदलाचं एक साधन म्हणून बघितलं. आणि म्हणून शाहूजी महाराज यांना या ठिकाणी आपल्याला एक क्रांतिकारी काम करणारे राजे म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. राजर्षी शाहूंनी केवळ आपल्या संस्थानाचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर आपण जेव्हा इतिहास बघतो, जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्यांनी पुणे असेल, नाशिक असेल, पंढरपूर असेल, धारवाड असेल, नागपूर असेल या ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांना सुद्धा त्या काळामध्ये आर्थिक सहाय्य जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे महाराज केवळ शाळा वसतिगृह काढून थांबले नाहीत, आपल्या संस्थानामध्ये या शाळा वसतिगृहांची सुरुवात करून थांबले नाहीत, तर बहुजनांच्या मुलांना, बाहेरच्या संस्थानामधल्या बहुजनांच्या मुलांना सुद्धा शिकता यावं अशा प्रकारची दृष्टी त्यांच्याकडे होती. आणि या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याची काळजी त्यांनी घेतलेली होती. शाहू महाराज किती दूरदृष्टी त्यांच्याकडे होती बघा. म्हणजे नुसतं हे जे शिक्षण देणारे जे पंतू जे होते ते कुठल्या प्रकारचं शिक्षण देतात, खऱ्या अर्थानं ते मुलांना आधुनिक शिक्षण देतात का, आधुनिक ज्ञान देतात का. आणि म्हणून मग
तिथं चांगल्या प्रकारचे शिक्षक असले पाहिजेत हे लक्षात घेऊन त्या काळामध्ये शिक्षक प्रशिक्षण योजनासुद्धा राजांनी आणलेली होती. म्हणजे शाळांमधनं ज्ञान दिलं गेलं पाहिजे, ते पण ज्ञान उत्तम पद्धतीचं असलं पाहिजे, योग्य पद्धतीचं असलं पाहिजे, आधुनिक पद्धतीचं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, ही दृष्टी ठेवून शिक्षक प्रशिक्षण योजना त्या काळामध्ये आणली होती. अगदी पात्रताधारक शिक्षक तयार व्हावेत यासाठी त्यांनी खूप प्रयत्न त्या काळामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 3 महिन्याची अभ्यास रजा देण्यापासून ते प्रमोशनाची योजना त्या काळामध्ये त्यांनी आणलेली आपल्याला पाहायला मिळते. किंवा प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शिक्षकाला 6 महिन्याची अर्धपगारी रजासुद्धा त्या काळामध्ये दिली गेली होती. एकूणच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राजांनी विशेष प्रयत्न केलेले होते. म्हणजे नुसतं संस्था काढल्या, नुसत्या शाळा काढल्या आणि ते थांबले नाही, तर त्या ठिकाणी शिक्षण कुठल्या प्रकारचं मिळतं ह्याच्याकडं सुद्धा लक्ष हे महाराजांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराजांना सगळ्यात जास्त कळवळा हा अस्पृश्य, दलित किंवा वंचितांच्या विषयी होता. त्यांच्या शिक्षणाविषयी तर ते जास्त आग्रही होते. त्यांची प्रगती झाली, त्यांना शिक्षण मिळालं तर बहुजन वर्ग बदलणार आहे, त्यांच्यामध्ये परिवर्तन होणार आहे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून महाराजांनी अस्पृश्यांच्या शिक्षणाकडं, दलितांच्या शिक्षणाकडं सुद्धा विशेष लक्ष आपल्याला दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यावेळी जर आपण बघितलं तर 15,000 विद्यार्थी पटावरती होते, पण त्या 15,000 विद्यार्थ्यापैकी जवळजवळ 14,000 विद्यार्थी हे उच्चभ्रू समाजातले होते, ब्राह्मण समाजातले होते. यावरून आपल्या लक्षात येईल की बहुजन समाजातली मुलं ही पटावरती किती होती, किती शिकत होती, किंवा त्यांना शिक्षणाची संधी ह्या व्यवस्थेकडनं दिली जात होती का, त्यांना दाबलं जात होतं का, त्यांचं शोषण केलं जात होतं का. आणि मग अशा शाळेत न येणारा, ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, अशा बहुजन, अशा अस्पृश्य, अशा दलित, वंचित मुलांच्यासाठी शिक्षणाची उत्तम सोय ही राजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेली दिसून येते. सुरुवातीला महाराजांनी सर्व जाती जमातीसाठी एक वसतिगृह सुरू केलेलं होतं. मगाशी मी त्याचा उल्लेख सुरुवातीला केलेला होता. उद्देश असा होता की जातीभेद कमी होईल आणि समता येईल, सगळे विद्यार्थी एकत्रित राहतील, गुण्यागोविंदाने राहतील, जातीभेद कमी होईल, समता प्राप्त होईल, समानता येईल. परंतु घडलं उलटं. त्या ठिकाणी विटाळ मांडले जाऊ लागले, पंक्तीला बसवून न घेणं अशा प्रकारचे प्रकार व्हायला लागले, स्पर्श टाळले जाऊ लागले, उच्च विद्यार्थी वेगळ्या बाजूला, बहुजनांना थोडं दूर, अस्पृश्यांना तर अगदीच बाहेर वरांड्यामध्ये, अशा प्रकारची स्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली होती. आणि मग महाराजांना वाईट वाटलं, परंतु त्यांनी असं ठरवलं की आधी बहुजन अस्पृश्यांना शिक्षण तर घेऊ द्या, आणि मग शिक्षणानं जातीपातीच्या भिंती आपोआप गळून पडतील, शिकलेले तरुण परिवर्तन घडवून आणतील. आणि म्हणून महाराजांनी शिक्षण अस्पृश्यापर्यंत पोचवावं यासाठी स्वतंत्र वसतिगृह काढण्याचा निर्णय घेतला. तशा प्रकारची वेगवेगळ्या जाती जमातींच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह सुद्धा त्यावेळी त्याची सुरुवात केली. इतकंच नव्हे तर बहुजनांच्या मुलांना, अस्पृश्यांच्या मुलांना स्कॉलरशिपची सोयसुद्धा त्या काळामध्ये राजांनी करून ठेवलेली होती. अर्थात फक्त बहुजनांच्या शिक्षणाचीच व्यवस्था नव्हे तर स्त्रियांच्या शिक्षणाविषयीची सुद्धा एक उदात्त दृष्टी राजांच्या जवळ होती असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की कृष्णाबाई केळकर नावाच्या एक हुशार मुलीला मुंबईला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी राजांनी त्या काळामध्ये पाठवलं होतं. पुढं ही कृष्णाबाई केळकर जेव्हा शिकून आली त्यानंतर तिला सहाय्यक डॉक्टर म्हणून तिची नेमणूक आपल्या संस्थानामध्ये केली. इतकंच नाही तर पुढं स्पेशलायझेशन मिळवण्यासाठी, प्रावीण्य मिळवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामधलं या कृष्णाबाई केळकर या महिलेला, या स्त्रीला राजांनी अगदी शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं होतं. म्हणजे स्त्री शिक्षणाबद्दलचा हा एक उदात्त दृष्टिकोन सुद्धा राजांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या संस्थानामध्ये व्यवसायाची वाढ व्हावी, उद्योगांची वाढ व्हावी यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आणखीन मिळावं यासाठी व्यावसायिक शिक्षणाला सुद्धा राजांनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर पाटील शाळा त्यावेळी सुरू केल्या. म्हणजे जे गावखेड्यामध्ये काम करणारी लोक होती, महसूल असेल, फौजदारी असेल, गावाचे हिशेब तपासणं असेल, याच्यामध्ये एक प्रकारचे शिस्तबद्धता यावी असं राजांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी पाटील शाळा सुरू करून अशा प्रकारच्या व्यवसाय शिक्षणाला सुद्धा सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते.
महाराजांचं बळीराजावरती सुद्धा विशेष प्रेम होतं. आज आपण बघतो शेतकऱ्यांच्यावरचं प्रेम हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं कसं उफाळून येतं, पण हे प्रेम कशा प्रकारचं असतं, कशा प्रकारे ते बेगडी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांचं मात्र बळीराजावरती विशेष प्रेम होतं. शेताबांधावर जाऊन ते शेतकऱ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसत असत. आजचे सुद्धा राजकारणी शेताबांधावरती जातात. आधीच वाहून गेलेलं ते पावसानं, वादळानं किंवा आणखीन नैसर्गिक आपत्तीनं नष्ट झालेलं पीक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर दाखवतात, आपल्याला माहीत आहे. परंतु अशा प्रकारचा कुठलाही दिखावा न करता, अशा प्रकारचं कुठलंही हे न करता राजांनी या शेतकरी बांधवांच्या बांधावरती, शेतावरती जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांची दुःख जाणून घेतलेली आहे, त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत, त्यांचा भाकर तुकडा खाल्लेला आहे. आणि म्हणून त्यांची सुखदुःख समजून घेणारा हा राजा होता, बळीराजाचा राजा होता असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल. गांजलेल्या शेतकऱ्यांना आधार देणारा हा राजा होता. म्हणजे एका ठिकाणी मी ते वाचलं होतं. म्हणजे शेतकऱ्यांना कशा प्रकारची राजांची मदत होती. म्हणजे राजे स्वतः आपलं मंत्रिमंडळ खडखडाटावरती घेऊन संपूर्ण संस्थानभर फिरत असत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते जिथल्या तिथं सोडवण्याचं ते काम करत असत. म्हणजे शेतकऱ्यांची, गरिबांची कामं हे ज्या त्या ठिकाणी करून देण्याचं काम, त्यांच्या जमिनी किंवा आणखीन त्यांचे कुठले प्रश्न असतील ते ज्या त्या ठिकाणी सोडवण्याचं काम हे महाराजांनी वेळोवेळी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेतीप्रधान असा आपला देश आहे. अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. शेतीचा विकास आवश्यक आहे हे राजांना माहीत होतं आणि म्हणून राजांनी अशा प्रकारचे विशेष प्रयत्न नंतरच्या काळामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते जेव्हा शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावरती बसत असत तेव्हा ते म्हणत असत, अरे मी तुमच्यापैकीच एक आहे. आणि मग त्यामुळं हा राजा ह्या शेतकऱ्यांना सुद्धा आपला वाटायचा, रयतेला सुद्धा आपला वाटायचा. त्यांच्या दुःखाशी, सुखदुःखाशी महाराज समरस होत असत. त्यांच्या घासातला घास ते आवडीनं खात असत. इतकंच नव्हे तर त्यांना कुठलं संकट आहे, त्यांना कुठले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा, म्हणजे अगदी बियाण्याचे प्रश्न असतील, खतांचे प्रश्न असतील, आर्थिक सहाय्य मिळवून देणं असेल, म्हणजे झाडावर, रोपावरती सुद्धा अगदी विविध प्रकारचे प्रयोग करून त्याची माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणारा असा सूक्ष्मदृष्टी असणारा हा राजा होता. आणि म्हणून आज कोल्हापुरामध्ये जो पाटबंधाऱ्यांचा विकास झालेला आहे, म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सुद्धा आज संपूर्ण जगभर नावाजले जातात. त्या बंधाऱ्यांची निर्मिती करणं असेल, शेतीविषयक प्रदर्शनं लावणं असेल किंवा भरवणं असेल किंवा तज्ज्ञांचे सल्ले घेऊन त्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांना शेती करायला उद्युक्त करणं असेल, अशा प्रकारचं शेतीशी संबंधित, कृषीशी संबंधित जे काम आहे ते काम महाराजांनी करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे शेतीविषयक शिक्षणावरती त्यांचा भर होता. शेती सुधारली पाहिजे, शेती प्रगत झाली पाहिजे असं त्यांचं धोरण होतं. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नवनवीन तलावांची निर्मिती त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे. जुन्या तलावांची दुरुस्ती त्यांनी केलेली आहे. अनेक ठिकाणी विहिरींचं बांधकाम केलेलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या सर्वांना ज्ञात असणारं भोगावती नदीवरचं फेजिवडे या ठिकाणी असणारं राधानगरीचे धरण जे आहे, ज्याला लक्ष्मी तलाव असं नाव आहे, त्याची निर्मिती करून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं काम जे आहे ते राजांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आपल्या माहितीसाठी आजचे अनेक धरणं ही सिमेंट, कॉन्क्रीट आणि आधुनिक तंत्रानं उभे आहेत, पण त्या काळामध्ये केवळ दगडामध्ये बांधलेलं हे धरण आहे ते आजही इतकं मजबूत आहे, आजही इतकं सक्षमपणे उभं आहे. मला वाटतं येणाऱ्या आणखीन कितीतरी वर्ष ते तसंच डौलानं उभं राहणार आहे. मला या संदर्भात एक किस्सा सांगावा असं वाटतो. ज्यावेळी हे धरणाचं काम चालू होतं, पहिला टप्पा पूर्ण होत आलेला होता आणि काही निधीची अडचण त्यावेळी निर्माण झाली होती आणि मग काम थांबलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्येच महाराजांचा एक टॉन्सिलचा आजार उफाळून आला आणि त्यानंतर मग त्याच्यावरती ऑपरेशन त्यांनी करून घेतलं. अगदी विदाऊट भूल देता किंवा अनेस्थिया न देता
कुठल्याही प्रकारची भूल न देता ते ऑपरेशन त्या काळामध्ये झालं होतं. म्हणजे त्यांनी त्या वेदनासुद्धा सहन केलेल्या होत्या. बराच त्यावेळी त्यांचं रक्तसुद्धा गेलेलं होतं त्या ह्याच्यामध्ये ऑपरेशनमध्ये, कारण त्यावेळी इतकी काय आधुनिक सुविधा नव्हती. मग त्या ऑपरेशन नंतर जेव्हा राजे घरी परतले तेव्हा त्यांना असा सल्ला देण्यात आला की आता तुम्ही थोडं विश्रांतीसाठी बाहेर कुठेतरी जा, परदेशामध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विश्रांती घ्या. राजांनी ठीक आहे म्हटले. मग त्या आपल्या दौऱ्यासाठी बाहेरच्या देशात जाण्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो खर्च, त्याची जंत्री काय आहे ते जंत्री त्याविषयीचं सगळा हे त्यांनी विचारून घेतलं. हां, आणि मग हा जो सगळा परदेशी जाण्याचा जो खर्च येणार आहे त्यापैकी सरकारी खर्च किती, खाजगी खर्च किती याची माहिती त्यांनी घेतली. आणि इतकंच नव्हे तर तो जो खर्च आहे तो खर्च आपल्यासमोर आणून ठेवा असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी तो खर्च त्यांनी या राधानगरी धरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी किंवा त्या धरणाच्या पूर्ततेसाठी या ह्याच्या हवाली केला गेला. म्हणजे लक्षात घ्या, विश्रांतीची गरज होती परंतु राजे बाहेर पडले नाहीत. त्यांना हे कार्य महत्त्वाचं वाटलं, त्यांना धरण पूर्ण होणं महत्त्वाचं वाटलं आणि त्यांनी तो सगळा जो निधी आहे तो सगळा जो खर्च आहे जो बाहेर फिरायला जाण्यावरती होणार होता तो सगळा खर्च त्यांनी या कामासाठी खर्च केला. आज असे किती नेते आहेत, आज असे किती राज्यकर्ते आहेत. उलट त्यांच्या परदेशी दौऱ्यावरती होणारा खर्च जर आपण बघितला तर त्याच्यावरती कितीतरी आपल्या राज्यातली हिताची कामं होऊ शकतील. पण ते न होता आज भरमसाठ परदेशी दौरे हे होतात आणि जनतेचा पैसा हा अशा प्रकारे उधळला जातो हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. आणि म्हणून या राज्यकर्त्यांनी सुद्धा राजर्षींचा हा आदर्श घेतला पाहिजे असं या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. कृषी किंवा असेल किंवा शेतीविषयक काम असेल याच्यामध्ये शेतीमालाला सुद्धा पुढं भाव मिळाला पाहिजे, शेतीमालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे किंवा पुढं जाऊन लोकांपर्यंत तो माल पोचला पाहिजे, ग्राहकापर्यंत माल पोचला पाहिजे याचीही व्यवस्था राजांनी त्या काळामध्ये विचार केला. जेव्हा ते परदेशामध्ये गेलेले होते तिथलं सगळं आधुनिकीकरण त्यांनी पाहिलेलं होतं आणि मग परत आल्यानंतर त्यांना असं वाटलं की या ठिकाणी बाजारपेठा निर्माण झाल्या पाहिजेत, त्यांना असं वाटलं की या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजेत. आपल्याला माहीत आहे शाहूपुरीसारखी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये गुळाच्या याला फार महत्त्व आहे. गुळाचा दर हा कोल्हापुरामध्ये आजही ठरवला जातो किंवा गुळाला भाव जो आहे तो कोल्हापुरात ठरतो. इतकंच नव्हे तर तंबाखूसाठी सुद्धा जयसिंगपुरी नावाचं एक नगर त्या काळामध्ये राजर्षी शाहूंनी वसवलं होतं. जयसिंगराव घाटगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वसवले गेलेले ते नगर आजही तुम्ही जयसिंगपूरमध्ये जाऊन पाहू शकता. किती सुव्यवस्थितपणे आणि कितीतरी उत्तम आराखड्यानं ते नगर त्या ठिकाणी वसवलं गेलेलं आहे. म्हणजे एकूणच राजांच्याकडं शेतीविषयक सुद्धा दूरदृष्टी होती. शेतकऱ्यांना कर्जाची सोय असेल, त्यांच्या जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोय असेल, सावकारी कर्जातून या शेतकऱ्यांची मुक्तता करणं असेल, एकूणच शेतकऱ्यांच्या हिताची कामं जी आहेत ती या ठिकाणी राजांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीतून वेळोवेळी या शेतकऱ्यांना या बळीराजाला बाहेर काढण्याचं काम सुद्धा राजर्षींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राजर्षींनी अस्पृश्यता विषयी केलेलं काम सुद्धा फार उच्च कोटीचं आहे. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे. माणसाची अप्रतिष्ठा करणारी ही प्रथा आहे. गुलामीची वागणूक या अस्पृश्यतेतून मिळते. अमानवी अशा प्रकारचा छळ अस्पृश्यांचा केला जातो. विषमताधिष्ठित अशा प्रकारचं चित्र व्यवस्था ह्या समाजामध्ये या अस्पृश्यतेमुळे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून महाराजांनी दलित पददलितांची दुःख जी आहेत ती समजून घेतली, जवळून पाहिली. दलित वस्तीत ते स्वतः गेले, पीडितांना जवळ घेतलं. अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय म्हणूनच त्यांनी प्राधान्यक्रमाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. शिक्षणामुळं दलितांना नवीन दृष्टी मिळेल, तो अज्ञान किंवा अंधकारातून रूढी परंपरेतून त्या गर्तेतून बाहेर पडेल आणि त्याचा उद्धार होईल. म्हणून दलितांना अस्पृश्यांना शिकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं.
त्यासाठीच तर त्यांनी सक्तीचं आणि मोफत शिक्षण त्याचा कायदा त्यांनी करून अस्पृश्यांच्या शिक्षणाला गती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. अस्पृश्यांच्यासाठी वसतिगृह स्थापन करणं असो, अस्पृश्यांना मिळणारी अवमानकारक वागणूक टाळावी यासाठी त्यांचं प्रयत्न करणं असो, हे सगळंच जर आपण बघितलं तर अस्पृश्यता विषयक जे कार्य आहे, म्हणजे काल सरांनी कपिल राजहंस सरांनी सांगितलं की राजर्षी शाहूंनी आपल्या संस्थानामध्ये राखीव जागा दिल्या आणि म्हणूनच कदाचित त्यांना आरक्षणाचे जनक असं म्हटलं जातं. ब्राह्मणेतरांना 50% आरक्षण देणारा हा पहिला राजा होता. नुसतं आरक्षण देऊन ते थांबलेले आहेत. तर राजहंस सर ज्या पद्धतीने म्हणाले की त्यावेळी किती लोक नोकरीमध्ये आले, बहुजनांचे ब्राह्मणेतरांचे लोक किती नोकरीमध्ये आले, त्याची आकडेवारी सुद्धा समजून घेण्याचं काम, जाणून घेण्याचं काम, म्हणजे इतकं बारकाईनं लक्ष हे महाराजांचं हे होतं. त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 100-125 वर्षापूर्वी हे आरक्षण जाहीर करणं त्यावेळच्या परिस्थितीला अनुरूप जर आपण विचार केला तर ते किती कठीण काम होतं. पण राजांनी ते अगदी लीलया पार पाडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, राजकारणामध्ये सवलत मिळावी यासाठी सुद्धा त्यांनी विचार वेळोवेळी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी लॉर्ड विलिंग्डन यांना लिहिलेलं पत्र जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये या संदर्भातले विचार त्यांनी लिहिलेले आहेत, मांडलेले आहेत. महार वतनं रद्द झाली पाहिजेत अशा प्रकारचाही एक विचार त्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आळशी झालेल्या किंवा गुलामीची सवय लागलेल्या किंवा अस्तित्व गमावून बसलेल्या महार समाजाची वतनं जी आहेत ती रद्द करण्याचा आदेश त्यांनी काढला. इतकंच नव्हे तर वेट बिगारी पद्धत सुद्धा रद्द केली. अर्थात नुसतं महार वतनं रद्द करून ते थांबले नाहीत, वेट बिगारी बंद करून ते थांबले नाहीत, तर रोटीबेटी व्यवहार, या समाजामध्ये रोटीबेटी व्यवहाराला चालना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्या काळामध्ये अगदी धनगर मराठे अशा प्रकारचे झालेले विवाह जे आहेत ते आपल्याला लक्षात घेता येतील. महाराज हे स्वतः अस्पृश्यांच्या विहिरीवरती जात असत, त्या ठिकाणी तिथलं पाणी पित असत. आपल्याला गंगाराम कांबळे यांना त्या महाराजांनी जे उपहारगृह किंवा चहाचं हॉटेल जे काढून दिलेलं होतं त्याबद्दल माहीत आहे. महाराज तर त्या ठिकाणी स्वतः जात असत, त्या ठिकाणी स्वतः जाऊन चहा पित असत. ह्या सगळ्या मागचा उद्देश असा की इतरांनी आपलं अनुकरण करावं, इतरही लोकांनी त्या ठिकाणी यावं आणि एकूणच समाजातला जो भेदभाव आहे, जी अस्पृश्यता आहे, जी विषमता आहे ती नष्ट व्हावी यासाठी त्यांनी हे केलेले प्रयत्न होते. आणि म्हणून अगदी अस्पृश्यांना त्या काळामध्ये शिवणयंत्र त्यांनी वाटली. शिवणयंत्र वाटून ते थांबले नाहीत, तर दरबारातील लोकांचे कपडे शिवण्यासाठी या अस्पृश्यांच्याकडे त्यावेळी पाठवली जात असत. आज आपल्याला माहित आहे राज्यकर्ते चमकुगिरी करण्यासाठी शिवणयंत्र असतील, आणखीन बऱ्याचशा गोष्टी वाटत असतात. ती नंतर शिवणयंत्र असतील किंवा या वस्तू ज्या आहेत त्या कुठं धूळ खात पडलेल्या असतात ह्या त्या राज्यकर्त्यांनाही माहीत नसतात आणि त्या घेणाऱ्या व्यक्तीलाही माहीत नसतात. परंतु फक्त ते शिवणयंत्र देऊन थांबले नाही तर पुढं त्यांना काम देण्याची व्यवस्था सुद्धा राजांनी त्या केली. आणखीन राजदरबारामध्ये अगदी हत्तीवरचा माहुताची नेमणूक करणं असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी या दलितांमधल्या लोकांची नेमणूक करणं असेल, ह्या सगळ्याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि एकूणच अस्पृश्यांचा उद्धार, दलितांचा उद्धार करण्याचा प्रयत्न हा राजर्षींनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे कोल्हापूर संस्थान हे सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर होतच, पण कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर बनवण्याचं काम हे राजर्षींनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राजर्षी शाहू राजांना कलासंपन्न कलोपासक राजा असं म्हटलं जातं. कोल्हापूरचं नाव जितकं सामाजिक चळवळीमध्ये अग्रक्रमाने घेतलं जातं तितकंच कोल्हापूरचं नाव हे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रक्रमानं घेतलं जातं. त्याला कारण राजश्री शाहू हे आहे. चित्र असेल, नाट्य असेल, संगीत असेल, नृत्य असेल, गायन असेल, अशा सगळ्या कलांना राजाश्रय देण्याचं काम हे राजर्षींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात या कलांना राजाश्रय देण्यामागं सुद्धा शाहूंची दृष्टी ही उदात्त अशा प्रकारची होती असं आपल्याला पाहायला मिळेल. कारण बहुजन समाजातनं आलेले हे बरेचसे कलावंत त्यांच्या कुटुंबांना पोसण्याचं काम, त्यांच्या कुटुंबांना सांभाळण्याचं काम
हे त्या काळामध्ये राजर्षींनी केलं आणि म्हणूनच या कलावंतांनी नंतरच्या काळामध्ये कलेमध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अगदी अल्लादिया खा असेल, केसरबाई असतील किंवा केशवराव भोसले असतील, बालगंधर्व असतील, लहरी हैदर असेल, अशा कलावंतांना त्या काळामध्ये त्यांनी प्रोत्साहन दिलं. काही कलावंतांना म्हणजे गोविंदराव टेंबेसारख्या कलावंतांना तर वकिलीची सनद दिली आणि त्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोयसुद्धा करण्याचा प्रयत्न हा महाराजांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. राजांनी ज्या पद्धतीनं कलेला बढावा दिला, ज्या पद्धतीनं त्यांनी कलेला प्रोत्साहन दिलं, त्या पद्धतीनंच महाराजांनी मातीतल्या खेळाला सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राजांचं या मातीवरती, मातीतल्या खेळावरती प्रचंड प्रेम होतं. कुस्तीची त्यांना प्रचंड आवड होती. कुस्तीला जगाच्या नकाशावरती नेण्याचं काम हे राजांनी केलं. अर्थात त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अस्पृश्य दरी जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बहुजनामध्ये सुद्धा जे एक उच्च नीच भेदभाव होता तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मांग असेल किंवा मराठा असेल यांची कुस्ती लावून देण्याचं काम त्या काळामध्ये राजांनी हे केलेलं आहे. त्यांना माहीत होतं अशा छोट्या छोट्या गोष्टीतनंच समाजामध्ये परिवर्तन होणार आहे. खरं म्हणजे राजांच्याकडे सत्ता होती, सगळं होतं, पण धाक दडपशाहीनं हे होणार नाही. समाजामध्ये जर परिवर्तन करायचं असेल, समाजामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे आणि हे प्रबोधन राजांनी अशा छोट्या छोट्या गोष्टीमधनं सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज कोल्हापूरमध्ये खासबाग मैदानाची जी निर्मिती आपण झालेली पाहायला मिळतो, खासबाग मैदान जे आपण बघतो ती या राजाचीच देणगी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्थात आज त्या मैदानावरती काय होतं, कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी आखाडे रंगतात किंवा कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी कार्यक्रम होतात हा वेगळा भाग आहे. परंतु राजांची दूरदृष्टी होती की अशा ह्या मैदानावरती आमच्या बहुजनांची पोरं खेळली पाहिजेत, त्यांचं शरीर धष्टपुष्ट झालं पाहिजे, तेही पुढं आले पाहिजेत, खेळाला सुद्धा, या मातीतल्या खेळाला सुद्धा मान्यता मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा विचार, थोर विचार राजांचा होता. राजांनी ज्या पद्धतीनं शेतीविषयी, शेतकऱ्यांच्या विषयी, अस्पृश्यांच्या विषयी काम केलं त्या पद्धतीनं महाराजांनी कामगारांच्या विषयी सुद्धा काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. माधवराव बागलांचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्यामध्ये एक ओळ राजांनी लिहिलेली आहे, बागलांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्राचे खरे लेनिन हे शाहू महाराज आहेत असं भाई माधवराव बागलांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते खरं आहे, कारण कामगाराविषयी प्रचंड तळमळ असणारा, कळवळा असणारा असा हा राजा होता. म्हणजे राजांनी परळ या ठिकाणी 10 नोव्हेंबर 1918 जे भाषण दिलं आणि त्याचबरोबर मुंबईला पीपल्स युनियनचं उद्घाटन करत असताना 24 नोव्हेंबर 1918 जे भाषण दिलं ते जर भाषण आपण बघितलं, कामगारांना उद्देशून केलेलं त्यांचं जर भाषण आपण पाहिलं तर त्यांनी कामगारांच्या एकजुटीचं कौतुक केलेलं आहे. जर एकजुटीनं जर संघर्ष केला तर न्याय मिळू शकतो हे त्यांनी आपल्या भाषणातनं सांगितलेलं आहे. त्यांनी काही मजूर संघटनांना सुद्धा आश्रय दिलेला होता आणि हे सगळं जर आपण बघितलं तर भाई माधवराव बागल जे म्हणतात ते अतिशय योग्य आहे. महाराष्ट्राचे ते खरे लेनिन होते हे अतिशय योग्य आहे. महाराजांनी अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी 21-22 क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम उत्तुंग अशा प्रकारचं काम केलेलं आहे. इतकंच नव्हे तर हे काम करत असताना आजूबाजूला चालणाऱ्या वेगवेगळ्या चळवळीवरती, वेगवेगळ्या विचारधारांवरती सुद्धा त्यांचं उत्तम पद्धतीने लक्ष होतं. अनेक चळवळींकडं त्यांनी उत्तम पद्धतीने पाहिलेलं होतं, त्या समजून घेतलेल्या होत्या. अगदीच सांगायचं झालं तर सुधारणावादी चळवळ असेल आगरकर वगैरे मंडळींची, किंवा महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ असेल, हाच विचार, फुलेंचाच विचार पुढं कृतीरूपानं किंवा तो पुढं नेण्याचं काम हे शाहूजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या वृत्तपत्राला आर्थिक मदत, आर्थिक सहकार्य करण्याचं काम हे शाहूजी महाराजांनी केलेलं आहे. अर्थात एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी सुद्धा किती मोठी मदत ही शाहू महाराजांची झालेली आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे.
पण त्यांनी चालवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तपत्रांना सुद्धा उत्तेजन देण्याचं काम, आर्थिक सहकार्य करण्याचं काम, कारण समाजामध्ये प्रबोधन व्हावं, हा विचार समाजापर्यंत जावा, पोचावा, समाजामध्ये बदल व्हावा, यासाठी केलेलं जे सहकार्य आहे ते खूप मौलिक अशा प्रकारचं आहे, मोठ्या अशा प्रकारचं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतच एक किस्सा सांगायचा झाला तर ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BA ऑनर्स उत्तीर्ण झाले त्यावेळी राजे स्वतः त्यांना शोधत मुंबईमध्ये गेले, चाळीमध्ये गेले आणि त्यांचा सत्कार केला, त्यांना कोल्हापूरला घेऊन आले. इतकंच नव्हे तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. म्हणजे एक अस्पृश्याचा मुलगा हा BA ऑनर्स डिग्री घेतो, हे राजांना फार त्यावेळी हे वाटलं होतं, कौतुक वाटलेलं होतं. आणि हा समाजापर्यंत आदर्श जावा, हा आदर्श घेऊन बहुजन समाजातली, दलित समाजातली मुलं शिकावी. आणि म्हणून राजांनी त्या काळामध्ये हत्तीवरून, म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेचा विरोध असताना सुद्धा हत्तीवरून मिरवणूक काढलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक त्यांच्याबद्दलचा किस्सा खूप उद्बोधक आहे. राजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्यासोबत सहभोजन करण्यासाठी बोलवलेलं होतं. त्या सहभोजनामध्ये पंक्तीमध्ये अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडीला मांडी लावून महाराज बसलेले होते. उत्तम प्रकारचं संभाषण त्यांच्यामध्ये होतं. चळवळ, शिक्षण किंवा वृत्तपत्र या अनुषंगाने त्यांच्या चर्चा चाललेल्या होत्या. आणि मग जेवण आटोपल्यानंतर त्या ठिकाणच्या कारकुनानं राजांची पत्रावळी उचलली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रावळी मात्र त्या कारकुनानं, त्या पंक्तीमध्ये काम करणाऱ्या माणसानं उचलली नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूद्र, दलित, अस्पृश्य, त्याची पत्रावळी आम्ही कशी उचलायची, आणि म्हणून त्या कारकुनानं उचलली नाही. ही गोष्ट राजांच्या लक्षात आली आणि त्यावेळी राजांनी त्यांची जी कृती होती ती फारच मोठी होती. त्यांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती पत्रावळी जी आहे ती उचलली, त्यांच्या हातावरती स्वतः पाणी घातलं आणि त्यांना राजर्षी म्हणाले की हाच बदल आपल्याला घडवायचा आहे, हेच परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे. खरं म्हणजे एक प्रकारे बाबासाहेबांना दिलेली दिशा, दिलेली एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज हे अशा प्रकारे एक थोर व्यक्तिमत्व होतं असं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच परिवर्तनाची चळवळ ही अशा प्रकारे राजर्षी शाहू महाराज यांनी गतिमान करण्याचं काम जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण बघतो हिंदू मुस्लिम तेढ कसं वाढत जाईल या संदर्भामध्ये राजकर्ते हे काम करत असतात किंवा जे समाजामध्ये समाजकंटक आहे ते काम करत असतात असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम किंवा एकूणच समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहावं अशा प्रकारचे प्रयत्न शाहूजी महाराजांनी आपल्याला केलेले दिसून येतात. म्हणजे हे तेढ कमी होण्यासाठी, ते दूर होण्यासाठी, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मामध्ये सामंजस्य निर्माण होण्यासाठी म्हणून शाहूजी महाराज यांनी विशेष प्रयत्न त्या काळामध्ये केलेले होते. अगदी त्या माध्यमातून कुराणाचं भाषांतर करून घेणं, म्हणजे त्यावेळी तर त्यांनी एका हिंदू याला सांगितलं होतं लेखकाला की तू कुराणाचं भाषांतर कर आणि एका मुसलमानाला सांगितलं होतं तू गीतेचं भाषांतर कर. अशा प्रकारे म्हणजे एकूण समाजामध्ये एक सौहार्दपूर्ण वातावरण कसं राहील, अशा अर्थात ते गीतेचं भाषांतर काही पूर्ण होऊ शकलं नाही, परंतु कुराणाचं भाषांतर मात्र झालं. अशा प्रकारे हिंदू मुस्लिम समाजामध्ये कशा प्रकारचं प्रेमपूर्वक संबंध राहतील यासाठी प्रयत्नसुद्धा शाहूजी महाराज यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते. राजश्री शाहूजी महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये जर आपण बघितलं, म्हणजे वेदोक्त प्रकरणानंतर जर आपण बघितलं तर ह्या प्रकरणानंतर अगदी लोकमान्यांसारख्या मंडळींनी त्यांना जवळजवळ 17-18 वर्ष हा सातत्यानं त्रास दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सातत्यपूर्ण शाहूजी महाराज यांच्याबद्दलचं चुकीचं लिखाण करणं, त्यांची बदनामी करणं, त्यांचं चारित्र्य हनन करणं, अशा प्रकार किंवा त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचं काम ह्या टिळक आणि मंडळींनी सातत्याने केलेलं पाहायला मिळतं. पण तरी देखील राजर्षी खचले नाहीत, महाराज खचले नाहीत. ते तितक्याच आणखीन ताकदीनं, ताठपणे त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. ज्या टिळकांनी सातत्यानं त्यांची बदनामी केली त्या टिळकांच्या
गीतारस या ग्रंथाच्या पहिल्या 3000 प्रती ज्या आहेत त्या स्वतः महाराजांनी खरेदी केलेल्या होत्या. म्हणजे अशा प्रकारचं या टिळकांना शत्रू न मानता त्यांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारे मदत करण्याचं काम हे शाहूजी महाराज यांनी केलेलं आहे. आणि म्हणून राजांचं काम हे फार थोर आहे, मोठं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं म्हणजे त्यांचं काम हे अशा कुठल्या एका व्याख्यानानं अशा कुठल्या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा बसू शकणार नाही, इतकं मोठं हे काम आहे, व्यापक काम आहे. आणि म्हणून ते जर आपण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सातत्यानं त्यांनी जी एक वाट आपल्याला दाखवून दिलेली आहे त्या वाटेवरनं जावं लागेल. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी खरं तर कोल्हापूर संस्थानाचा एक सर्वार्थानं विकास केला. ते मॉडेल आहे, ते ह्या महाराष्ट्रासाठी मॉडेल आहे, ते ह्या देशासाठी मॉडेल आहे, ते ह्या विश्वासाठी सुद्धा मॉडेल आहे असं आपल्याला म्हणता येईल. कोल्हापूरमध्ये रेल्वे आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आज कोल्हापूरचं रेल्वे जे आहे ती शाहू महाराज यांनी आणलेली रेल्वे आहे. ती रेल्वे स्थानकाची इमारत सुद्धा त्या काळामधली आहे. आजही ती जशीच्या तशी त्या ठिकाणी उभी असलेली आपल्याला पाहायला मिळते. शाहू मिल सुरू केली, म्हणजे इथल्या लोकांना काय मिळालं पाहिजे, उद्योग निर्माण झाले पाहिजेत, ही एक तळमळ होती आणि त्यासाठी त्यांनी शाहू मिल सुरू केली. अगदी त्यासाठी इंग्लंडहून मोठमोठ्या मशिनरी बोटीमध्ये घालून इथंपर्यंत आणण्याचं काम आणि मग ती मिल सुरू करण्याचं काम सुद्धा त्या काळामध्ये शाहूराजांनी केलेलं होतं. म्हणजे हे कामं जे आहे त्या कामापाठीमागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. शाहूराजांनी मी मगाशी म्हटलं तसं शेतीवरती विविध प्रकारचे प्रयोग केले, उद्योगांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जाती अंतासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले, त्या उपक्रमांना गती देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अस्पृश्य तरुणांना वकिलीच्या सनदा त्यांनी वाटल्या, जेणेकरून शोषित अशा प्रकारच्या दीनदलितांची बाजूसुद्धा कुणीतरी मांडेल आणि शिवाय त्यांच्या काहीतरी पोटापाण्याची सुद्धा तजवीज होईल, अशा प्रकारची दुहेरी भूमिका ही ठेवून हे अस्पृश्य तरुणांना वकिलीच्या सनदा सुद्धा त्या काळामध्ये देण्याचं काम हे राजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विवाह, विधवा पुनर्विवाह असेल, सामुदायिक विवाह असेल, आंतरजातीय विवाहाला प्रेरणा देण्याचं काम असेल किंवा अगदी दुष्काळ हटवण्याचा कार्यक्रम सुद्धा राजांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांच्या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये राबवलेला आपल्याला पाहायला मिळतो. जे त्या काळामध्ये आपण थोडंसं आरोग्याकडे आलो तर आपल्याला असं लक्षात येईल की प्लेगसारख्या महामारीमध्ये रयतेला आधार देण्याचं काम, त्यांच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याचं काम हे महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. अनेक प्रकारचे उपाय करून ती महामारी थोपवण्याचं, आटोक्यात आणण्याचं काम हे त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर गिरीश मोरे सर यांनी या संदर्भात एक चांगला लेख लिहिलेला आहे आणि तो आपल्या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे. तुम्ही तो सर्च केला तर निश्चितपणानं प्लेगच्या साथीमध्ये, या महामारीच्या साथीमध्ये कशा पद्धतीचं काम हे महाराजांनी केलेलं होतं हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा, ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा, कोविड-19च्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर या राजांनी प्लेगच्या साथीमध्ये केलेल्या कामाचं जर थोडंसं अनुकरण केलं तर मला वाटतं आजची ही कोविडची साथ जी आहे ती थोडीशी आटोक्यात येण्यासाठी निश्चितच त्या सगळ्या प्रयत्नांचा आपल्याला उपयोग होईल. खरं म्हणजे तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, तो आरोग्यविषयक दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. परंतु तो न ठेवताच आज काय परिस्थिती सगळीकडे चाललेली आहे, काय अराजक माजलेलं आहे हे आपल्याला निश्चितपणानं लक्षात येईल. आणि म्हणून एकूणच आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा राजर्षींनी उत्तम पद्धतीचं, उत्तुंग अशा प्रकारचं काम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भास्करराव जाधव असतील, अण्णासाहेब लठ्ठे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असतील, असे कार्यकर्ते घडवण्याचं काम, अशा प्रकारचे सुधारक घडवण्याचं काम हे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे काम जे आहे हे राजर्षींचं काम हे चिरकाल टिकणारं काम आहे. ते कालही होतं, ते आजही आहे आणि ह्या विश्वाच्या अंतापर्यंत कायम स्वरूपानं राहणार आहे.
कारण राजर्षी केवळ बोलके सुधारक नव्हते, ते कर्ते सुधारक होते. त्यांनी जे काम करून ठेवलेले ते आजही समाजाला दिशा देणारं आहे, आजही ते समाजामध्ये सर्वांना मार्गदर्शन करणारं काम आहे. आणि म्हणून राजर्षींचं हे काम जे आहे ते विश्वाच्या अंतापर्यंत कायमस्वरूपी राहणार आहे. आणि म्हणून मला ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं एक आणखीन सांगावं असं वाटतं की शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व, खरं म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं ते काय एका व्याख्यानामध्ये बसणार नाही किंवा एखाद्या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा ती बसणार नाही. शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व हे केवळ अष्टपैलू नाही तर ते बहुपैलू होतं. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं डॉक्टर गिरीश मोरे यांनी या संदर्भात मांडणी केली होती आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर कपिल राजहंस सरांनी मांडणी केली होती, राजश्री शाहू महाराज यांना समजून घेण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं करावा, ही सगळी जर मांडणी आपण बघितली तर येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला राजांनी जे काम केलंय, राजांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचारांची नितांत अशा प्रकारची गरज भासणार आहे. जर आपल्याला समाज शोषणमुक्त घडवायचा असेल, समाजाला सशक्त बनवायचा असेल तर राजांनी जे काम करून ठेवलेलं आहे, त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनावरून, त्या वाटेवरून हे निश्चितपणानं आपल्याला जावं लागेल. शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे असं राजांचं स्वप्न असावं. मला वाटतं ह्या शाहूजी महाराजांचं हे स्वप्न खरं तर आजच्या काळामध्ये पूर्ण झालेलं आहे का असा एक विचार माझ्या मनामध्ये येतो. आणि मग ते जर पूर्ण झालं नसेल तर ते मग का पूर्ण झालेलं नाही, त्याला मग जबाबदार कोण आहे? ही व्यवस्था आहे, हे राजकर्ते आहेत की आणखीन तुम्ही आम्ही आहोत? हाही विचार किंवा याचंही चिंतन, आत्मचिंतन करण्याची वेळ ही निश्चितपणानं आपल्या वरती आलेली आहे असं मला वाटतं. एकूणच शाहूजी महाराजांची ही जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीची आपल्याला पावलोपावली गरज आहे. एकूणच अशा लोकोत्तर राजाला पुन्हा एकदा या ठिकाणी